सध्या माहोल लग्नाचा आहे। नेत्यांच्या घरी लग्नसराई जोरात सुरू झाली आहे। पवारांच्या घरात 2 सुनांची एंट्री। नेत्यांच्या घरात लग्नसराई सुरू झाली आहे। एका आठवड्यात पवारांच्या घरी 2 सुना आल्यात, तर शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्या घरीही सून आली आहे। गेल्या काही दिवसात लग्न समारंभांसाठी नेत्यांची लगबग पाहायला मिळाली आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंहांचा मुलगा मल्हार पाटील याचं 24 नोव्हेंबरला लग्न झालं। त्यांनी साक्षी खरबंदा यांच्याशी विवाह केला। या लग्न सोहळ्याला अनेक मोठे राजकीय नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही वधूवरांना आशीर्वाद दिले। मल्हार पाटील यांच्या पत्नी साक्षी खरबंदा या विवेक खरबंदा यांच्या कन्या आहेत। त्या उद्योजिका आहेत। त्यांच्या खरबंदा असोसिएट्स या कौटुंबिक व्यवसायातही त्या सक्रिय आहेत। साक्षी यांनी महिलांसाठी सर्वांनी या नावाचं व्यासपीठ सुरू केलंय। राणा जगजितसिंह हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे भाऊ, त्यामुळे जगजितसिंहांच्या मुलाच्या लग्नाला अजित पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते। पवार कुटुंबियांमध्ये पुढचं लग्न झालं ते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचं। बीकेसी मध्ये 30 नोव्हेंबरला हा सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्याला अजित पवार सोडून सगळं पवार कुटुंब उपस्थित होतं। या लग्नात युगेंद्रची आत्या असलेल्या सुप्रिया सुळेंनी धमाल केली। त्याचे व्हिडिओही सुप्रिया सुळेंनी शेअर केले। नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार उपस्थित होते, तर अजित पवार मात्र नगरपालिकांच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे युगेंद्र पवारांच्या लग्नाला गेले नाहीत। युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारामतीमधले नेते आहेत। त्यांनी अजित पवारांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती। युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत। अमेरिकेतल्या नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स इन्शुरन्स विषयात त्यांनी पदवी मिळवली आहे। ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत। तर त्यांची पत्नी तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईच्या आहेत। त्यांचं शिक्षण परदेशात झालंय। तनिष्का यांनी लंडन मधल्या कास बिझनेस स्कूल मध्ये फायनान्स क्षेत्रात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलंय। पवार कुटुंबियांमधलं पुढचं लग्न होतं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांचं। मुलाच्या लग्नात अजित पवारांनी असा मस्त डान्स केला। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचं बहरीन मधल्या रिसॉर्ट मध्ये लग्न झालं। या लग्नाला शरद पवार सुप्रिया सुळे गेले नाहीत, तर अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारही जय पवारांच्या लग्नाला उपस्थित नव्हते। शरद पवार लांबचा प्रवास करत नाहीत, तर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे सुप्रिया सुळे लग्नाला गेल्या नाहीत असं सांगितलं जातंय। मात्र सुप्रिया सुळेंनी जय आणि ऋतुजाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते। बहरीन मधल्या एका रिसॉर्ट मध्ये 4 ते 7 डिसेंबर असा 4 दिवस हा दिवाखदार सोहळा पार पडला। जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत। जय पवार यांचा सध्या उद्योग व्यवसायाकडे कल आहे। जय पवार यांनी दुबईत काही वर्ष व्यवसाय केलाय। काही प्रमाणात ते राजकारणातही सक्रिय आहेत। जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणाऱ्या साताऱ्यातील फलटणच्या प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत। ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित आहेत। त्यांनी अमेरिकेतून डिझायनिंग मध्ये पदवी मिळवली आहे। फलटण मधल्या श्रीराम बाजार ग्रोसरी स्टोअर्सच्या त्या संचालक आहेत। सुप्रिया सुळे भाच्याच्या लग्नाला गेल्या नसल्या तरी त्यांनी उद्योगपती जिंदाल स्टील अँड पॉवरचे अध्यक्ष नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थिती लावली। या लग्नाच्या निमित्तानं नवीन जिंदाल, सुप्रिया सुळे, कंगना रनौत, महुआ मोइत्रा या खासदारांनी केलेला डान्स तुफान व्हायरल झालाय। जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात या खासदारांनी पक्षीय मतभेद विसरून एकत्र येऊन डान्स केला। ओम शांती ओम या गाण्यावरच्या या डान्सची जोरदार चर्चा आहे। मुंबई ते दिल्ली ते बहरीन अशी नेते मंडळींची लग्नाची धूम असताना मुंबईत शिवसेना नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याचंही लग्न थाटामाटात झालं।
समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांचं लग्न पार पडलं. समाधान सरवणकर राजकारणात सक्रिय आहेत, तर अभिनेत्री तेजस्विनी लोणारी गेल्या 20 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहेत. तिने मकरंद अनासपुरे सोबत दोघात तिसरा आता सर्व विसरा या नावाचा चित्रपट केला होता. त्यानंतरही तिने त्यांच्यासोबत 5 चित्रपट केले. याशिवाय तेजस्विनी बिग बॉस 4 मध्येही सहभागी झाली होती. काही टीव्ही मालिकांमध्येही तिने भूमिका केली होती. चित्तौड की राणी पद्मिनिका जौहर या हिंदी मालिकेत तिने राणी पद्मावतीची मुख्य भूमिका साकारली होती. तेजस्विनी लोणारी ही मूळची पुण्याची. फर्ग्युसन महाविद्यालयात तिने शिक्षण घेतलंय. तेजस्विनीनं नुकतंच तिचं प्रोडक्शन हाऊस लॉन्च केलंय. त्याशिवाय ती प्राण्यांसाठीही एक NGO चालवते. तेजस्विनीला आतापर्यंत किमान 50 जणांनी प्रपोज केल्याचं ती सांगते. मात्र अखेर तिने माळ घातली ती समाधान सरवणकरांच्या गळ्यात. या लग्नसराईत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मुलीचंही लग्न झालं. शिवेंद्र राजे यांची कन्या रुणाली राजे भोसले आणि रविराज देशमुख यांचा विवाह सोहळा 4 डिसेंबरला साताऱ्यामध्ये पार पडला. हा विवाह सोहळा राजघराण्याच्या परंपरेनुसार आणि राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्री आणि राजकीय नेते या लग्नाला उपस्थित होते. मंत्री शिवेंद्र राजे यांची कन्या रुणाली राजे भोसले यांनी आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलंय. लंडन मधूनही त्यांनी उच्च शिक्षण घेतल्याचं समजतंय. रुणाली यांचे पती रविराज देशमुख मूळचे सांगलीचे आहेत. त्यांचे वडील पृथ्वीराज देशमुख हे आमदार आणि सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. या विवाह सोहळ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे वधूवरांनी या शुभ विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 लाख रुपये दिलेत. राजकीय नेते मंडळींच्या घरचे हे सगळे विवाह सोहळे या निमित्तानं महाराष्ट्रातले सगळे नेते पक्षीय मतभेद सोडून एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, वधूवरांना आशीर्वाद देतात आणि त्या निमित्तानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पुन्हा अधोरेखित होते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.